हे नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिकर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनल तर्फे आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण अभिजित बिचुकले हे जे बिग बॉस सीझन 2चे मराठीचे सीझन 2चे जे पहिले सुपरस्टार ज्यांचं म्हणता येईल असं पद हासिल केलं आहे, ज्यांनी स्थान हासिल केलं आहे प्रेक्षकांच्या हृदयामध्ये, त्यांच्या अपमान, त्यांच्या बिग बॉस 2च्या सीझनमध्ये होणाऱ्या नेहमीच्या अपमानाबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, अभिजित बिचुकले हे 2 वेळा घराबाहेर गेले, परतही आले आणि त्यानंतर आपण पाहतोच आहे की सुरुवातीपासूनच अनेकांनी बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांनी त्यांचा अपमान केलेला आहे आणि हा अपमान अजूनही चालू आहे. हा अपमान बघून खरंच वाईट वाटतं की एका साध्यासुद्धा माणसाला हे बिग बॉसचे जे बाकीचे स्पर्धक आहेत, मग ती शिवानी असो, ती नेहा असो, ती वीणा जगताप असो, शिव ठाकरे असो, नाहीतर जे आता घरातून बाहेर गेलेले आहेत ते असो, किंवा अगदी जी किशोरी शहाणे ती सुद्धा अगदी पाठीमागे यांचा अभिजित बिचुकले यांचा मजाक उडवत असते, गंमत करत असते, विनोदवीर समजत असते, एक एंटरटेनमेंट म्हणून सोडून द्या असं म्हणत असते. ही अशी आपली किशोरी शहाणे आणि आपण तिला खास करून प्रत्येक आठवड्याला ती नॉमिनेट झाली की तिला वाचवत असतो. तर ही किशोरी शहाणेसुद्धा काही खूपच हुशार आहे. तर मित्रांनो, किशोरी शहाणे जी आहे, आपण तिला एक चांगली ॲक्ट्रेस समजतो मराठीमधली आणि ती असेलही करिअरमध्ये, परंतु किशोरी शहाणेसुद्धा अभिजित बिचुकलेंना हिडीस करत असते. किशोरी शहाणेसुद्धा गोड बोलून त्यांचा अपमान करतच असते. आपल्याला कदाचित ते त्याबद्दल नोटीस करत नाही आपण, परंतु हे खरं आहे की अभिजित बिचुकलेंना किशोरी शहाणेसुद्धा वेड्यात काढतात. किती जणांनी हे ऑब्झर्व केलं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर वीणा जगताप तर ही डायरेक्ट त्यांना म्हणजे निकालातच काढते, म्हणजे मला ह्या माणसाशी बोलायचंच नाही, याचं तोंडच पाहायचं नाही असं बोलून ती अभिजित बिचुकलेंचा अगदी रोजच अपमान करत असते. हा माणूस माझ्यासाठी म्हणजे संपलेला आहे, हा माझ्यासाठी ह्या बिग बॉसच्या घरातच नाही असं ती म्हणत असते, अभिजित बिचुकलेंच्या तोंडावर म्हणत असते. आणि याचा अपमान ते कसं सहन करतात हे तेच जाणो. काही वेळेस अभिजित बिचुकलेंना आपण चिडतानाही पाहिलं वीणा जगतापवर, आणि तो त्यांचा सात्विक संताप असतो, कारण गरज नसताना त्यांना कोणी असं टोचून बोलत असतात, टोमणे मारत असतात, एक एंटरटेनमेंटची गोष्ट म्हणून सोडून द्या असं म्हणत असतात. फक्त त्यांचं जे पडतं ते फक्त शिवानी या स्पर्धकाबरोबर पडतं, शिवानी सुर्वेबरोबर. आणि मी तर म्हणतो अभिजित बिचुकलेंना असा बिग बॉस 2 सीझनमध्ये कोणी फारसा असा मित्र नाहीच आहे, किंवा सर्व त्यांना असे दूरच ठेवतात वाळीत टाकल्यासारखं एका साध्यासुध्या माणसाला. कारण अभिजित बिचुकले हे फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित घटक नाही आहेत आणि बाकीचे जे स्पर्धक आहेत ते कुठल्या ना कुठल्या कारणाने फिल्म किंवा टेलिव्हिजनशी संबंधित आहेत. आणि त्यामुळे सुरुवातीलाच अभिजित बिचुकले हे वेगळे वाटतात यांच्यापासून, आणि त्यामुळे एका बाजूला हे बाकीचे 8-10 स्पर्धक आणि एका बाजूला अभिजित बिचुकले, त्यामुळे त्यांचा सतत अपमान होत असतो. त्यांचं जे बोलणं असतं ते प्रेक्षकांना नक्कीच आवडतं, परंतु इतर जे घरातले स्पर्धक आहेत ते अभिजित बिचुकले कधी एकदाचे बाहेर जातील असं होतं. 2 वेळा ते बाहेर गेले, परंतु परत आल्यानंतर पुन्हा यांची तोंड वाकडीच. आल्यावरही अभिजित बिचुकले आल्यावरही त्यांचा अपमानाचा जो सिलसिला आहे तो तुटलेला नाही आहे घरातल्या स्पर्धकांकडून. अगदी कुठली छोटी मोठी गोष्ट घेऊन अभिजित बिचुकल्यांच्या मागे हे स्पर्धक लागत असतात, अपमान करत असतात. आणि महेश मांजरेकर हा तर सर्वात मोठा असा माणूस आहे तिथला, त्या स्पर्धेमधला अभिजित बिचुकल्यांच्या, की जो शनिवार रविवार यांना एक तर नाचवायचा प्रयत्न करत असतो, किंवा यांचा अतिशय अपमान करत असतो. बस खाली, इकडे बस, तिकडे बस, नाच, असं कर तसं कर, नंतर वरून साखर लावायची, साखर पेरणी करायची म्हणून पुन्हा गोंजारतो पण. आणि अभिजित बिचुकलेंचा संताप होतो तेव्हा मात्र शांत बसतो, त्यांना शांत करायचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीने अभिजित बिचुकलेंना हे सर्व स्पर्धक असो, बिग बॉसही असो, त्यांची टीम पूर्ण असो, ही फक्त त्यांच्या पॉप्युलरिटीचा उपयोग करून घेते. त्यांना चांगलं माहिती आहे की जनतेमध्ये अभिजित बिचुकलेंची जी प्रसिद्धी आहे ती खूप जास्त आहे, आणि हा बिग बॉसचा 50% TRP जो आहे
तो फक्त आणि फक्त अभिजित बिचुकलेंमुळे येतोय. मित्रांनो आपल्याला काय वाटतं की मी जो 50% म्हणतो तो 50% बरोबर आहे आकडा की 99%, हे आपण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अभिजित बिचुकले हे बिग बॉसमुळे स्टार आज झाले आहेत की बिग बॉस 2चा जो मराठी सीझन आहे दुसरा, हा अभिजित बिचुकलेंमुळे चालतोय, हे आपण आम्हाला सांगावं. आणि आमचं तर असं पूर्ण ठाम मत आहे की अभिजित बिचुकलेंमुळेच बिग बॉसचा दुसरा सीझन चालू आहे अजूनपर्यंत, नाही तर तो कधीच ढेपाळला होता. अभिजित बिचुकलेंमुळेच ह्या सीझनला जान आली यामध्ये, नाहीतर हा सीझन म्हणजे झिरो आहे, काहीच यात बघण्यासारखं काहीच नाही. वीणा जगताप आणि शिव ठाकरेची पानसट चाळे आता बघून बघून लोकांना कंटाळा आलेला आहे. शिव ठाकरे तर अगदी कुत्र्यासारखा चावे घेतो, ती वीणा जगताप वेड्यासारखी करते, अगदी मुलांना नादी लावते. आणि त्याप्रमाणे शिव ठाकरे हा एक मूर्ख नावाचा मठ्ठ माणूस तिच्या गळाला लागलेला आहे, एक वळू तिच्या गळाला लागलेला आहे आणि त्यांचं एक दुसरीकडे चालू आहे. परंतु मला हे कळत नाही की शिव ठाकरेला घरातून घालवायचा चान्स होता तर लोकांनी हिना पांचाळला का घालवलं, हे अगदी म्हणजे कळायच्या पलीकडे. परंतु असो, ज्याची त्याची इच्छा असते. पण असंही नाही की कदाचित हिना पांचाळला जास्त मतं मिळाली असतील, परंतु बिग बॉस मॅनेज करतं काही गोष्टी, बिग बॉस स्वतःचेच नियम तोडत असतं, त्यामुळेही हिना कदाचित घराबाहेर गेली असेल. कारण बिग बॉसला अजूनही शिव ठाकरे आणि वीणा जगतापचे पानसट चाळे लोकांना दाखवायचे आहेत, जरी त्यांना कंटाळा येत असला, कारण त्यामुळे त्यांना TRP मिळतो की काय असं वाटतंय. परंतु असो, काही हरकत नाही. शेवटी सर्व पैशाचा खेळ आहे हा बिग बॉस 2चा जो सीझन चालू आहे तो. परंतु आपल्यासारख्या मराठी दर्दी प्रेक्षकांसाठी अभिजित बिचुकलेंचा जो इथे कॅरेक्टरचा सर्वनाश करण्याची एक योजना आखलेली आहे स्टेप बाय स्टेप, ही पटत नाही आहे, ही याचा संताप येतोय प्रचंड. आणि अभिजित बिचुकलेंनी मला तर वाटतं एवढा अपमान करून घेण्यापेक्षा घराबाहेर पडून जावं. कारण तसेही ते गेस्ट म्हणून आहेत इथे, ते स्पर्धक म्हणून नाही आहेत. आणि मला वाटतं की त्यांना फायनल टॉप 5मध्ये जाण्याचा काही चान्स नाही आहे. त्याच्या आधीच ते घराबाहेर पडतील. कदाचित जो शेवटचा आठवडा उरलेला आहे त्यात ते घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये आता असतील. कदाचित शेवटचे एविक्शन जे होईल घराबाहेर पडण्याचं ते कदाचित अभिजित बिचुकलेच असतील. आणि आज जो टास्क खेळला गेला आहे, आपल्याला माहिती असेल मित्रांनो, आज ह्या घरामध्ये, आणि आपल्याला माहितीच आहे मित्रांनो की आता घरामध्ये जे एविक्ट झाले होते, म्हणजे घराबाहेर गेलेले 4-5 सदस्य पुन्हा आले आहेत, ते अभिजित बिचुकलेंबद्दल काय बोलतात हे पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर इतरांना काय काढायला होतात ते पण पाहायचं आहे. वाद होतात का जुन्या सदस्यांबरोबर यांचे, ते पण पाहायचं आहे. आणि सुरेखा पुणेकर सारखी बाई काय बोलते, कोणाला काढायला होते, कोणाचे कान भरते, हे पण पाहायचं आहे. कोणाविरुद्ध बोलते, अभिजित बिचुकलेंबद्दल त्यांचे घरातून बाहेर गेलेल्या सदस्यांची काय मतं आहेत, हे पण आपल्याला आज आणि उद्या जाणून घ्यायचं आहे. तर मला अशी भीती वाटायला लागली आता की अभिजित बिचुकलेंना जे गेस्ट केस म्हणताय, आतापर्यंत त्यांना जर प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून आपण समजत होतो, बिग बॉसचे विनर ते तशी आपल्यासाठी आहेच, परंतु ट्रॉफी त्यांच्या हातात पडणार का, ही कदाचित मला एक शंका वाटते की कारण त्यांना अजूनही गेस्ट म्हणूनच इथे ठेवलेलं आहे. तर हे होता कामा नये. त्यांना बिग बॉस या आठवड्यातच गेस्टच्या ऐवजी मेन स्पर्धक म्हणून अनाऊन्स करायला हवं. तसं झालं नाही तर अभिजित बिचुकलेंच्या हातून ट्रॉफी तशीही निसटलेली आहे. कारण ह्या हप्त्यात जो सीझन चालू आहे, ह्या हप्त्याचा हा जो आहे हा शेवटचा हप्ता आहे. यानंतर फायनल राऊंड होणार आहे. आणि अभिजित बिचुकलेंना जर ट्रॉफी जिंकायची असेल तर बिग बॉसने अनाऊन्स करणं जास्त महत्त्वाचं आहे. मेन स्पर्धक म्हणून त्यांना घ्यायला हवं. तर मित्रांनो, आपल्याला अभिजित बिचुकलेंबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मस्ट सबस्क्राईब आवर चॅनल आणि लाईकही करून टाका. व्हिडिओच्या खाली जे थंबचं इम्प्रेशनचं बटन असतं ते, आणि कमेंटही करायला विसरू नका मित्रांनो. तर मी स्वप्नील जाधव आता आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. आणि अभिजित बिचुकलेंना विनर बनवा, जास्तीत जास्त मतं पाडा जर या हप्त्यात त्याने नॉमिनेट झाले तर. नमस्कार.